जेथवस्ते मौली ज्ञानेश्वर नमस्कार करिता पुण्य पडे पदरात नमन माझे ऐसिया योगी पुरुषा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणि विराजित तुळशी हार गळा कासिका तुळशी हार गळा कासिका आवडी निरंतर तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व आईन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व आईना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशिपिता तुळशी हार गळा काशिपिता आवडी निरंतर हेची ध्यान
दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. पावे धावून या घरा, राहे धरून या धारा, राहे धरून या धारा, राहे धरून या धारा. अरे दारोनिया राहे धरून
विठोबा रखो माये जय विठोबा रखो माये विठोबा रखो माये जय विठोबा रखो माये कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखो माये जय विठोबा सोळा फुले हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम क्षमा शांती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे पावे धावनिया घरा राहे धरोनिया थारा विठ्ठल विठोबा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दौ परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बोले हनुमान जी महाराज की मंगल भवन मंगल हारे जब वसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन अमंगल अजिर बिहारी मंगल भवन अमंगल हारी प्रभु वसु दशरथ अजिर बिहारी जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देव की नाई
अमंगल हारी सर्वबंधु दशरथ अजिर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ईश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मूर्ती उदारा सोपान देवा मूर्ती उदारा सोपान देवा बाबाडी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आता वंदो श्रोतेजन जे अखंड सावधान जया सत्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी आता वंदू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थचे गेले नाना अघाते मृत्यू पंथे दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावणिया घरा राहे धरोणिया थारा उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य. त्याला अनुसरून प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत शिरोमणी मारुती महाराजांच्या या पवित्र दरबारामध्ये 20व्या मंदिरामध्ये दरवर्षी आपण ज्या आनंदाने ज्या उत्साहाने संपूर्ण मंडळी मिळून हा उत्सव साजरा करता, याही वर्षी अगदी त्याच आनंदाने त्याच उत्साहाने आपण सगळ्यांनी केलेलं हे नियोजन आणि आज चालत असणाऱ्या उत्सवातील आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा, सद्गुरु श्री महेश महाराजांच्या आज्ञेने प्राप्त झालेली सेवा, त्या निमित्तानं सगळी गावातली परिसरातील वारकरी मंडळी आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपण ज्यांच्या मुखातून श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचं जीवन चरित्र ऐकताय
श्रीरामकृष्ण महाराज आधीच आपण मारुती महाराजांवर प्रेम करणारा सगळा त्यांचा भक्त परिवार आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाची सेवा अगदी काही संकल्पित वेळेत आपल्याला साजरी करायची आहे. एकदा सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा हरी विठोबा जरा पुढे बसता का तुम्ही पुरुष मंडळी जवळ येता काही. अगदी थोडा वेळ आपल्याला सेवा करायची आहे. अगदी संकल्पित वेळेमध्ये जरा नियम आपला वास्कर पद्धतीचा आहे. मला थोडं जम्पलिंग होऊ लागले. विठ्ठल विठ्ठल यायले तोंडात. रोजचं पडलेलं वळण आहे. पण तुम्ही सगळी सांभाळून घेणारी माणसं आहे त्याच्यामुळे मला काही भ्यायचं कारण नाही. फक्त एक आहे ते तेवढं उतरणीला तेवढी परवानगी द्या. उतरणी वाजवायला ते मुरडण केल्याशिवाय ते वळायला येतच नाही मला असं. नाही तर मग ते पुढचा बांध करून पुढे जाणार मी. त्यांच्या परिचयाचा असणारा अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी संतांच्या घरचं खरं वैभव सांगितलेलं आहे. जेणेकरून भगवान परमात्मा संतांच्या हृदयामध्ये का राहिला किंवा संतांच्या घरी जाऊन का राहिला त्याची काही कारण तुकोबाराने अभंगातून दिलेली आहेत. प्रामुख्याची 3 कारण तुकोबारे अभंगातून देतात. दया, क्षमा, शांती. म्हणून तेथे देवाची वसती. या 3 अवस्था आहेत. वास्तविक ही दैवी गुण आहे. संतांच्या जवळची दैवी गुण. संपत्ती म्हटलं तरी हरकत नाही. संतांच्या जवळची खरी संपत्ती, बाकी आपल्या दृष्टीने आपण ज्याला संपत्ती म्हणतो ती जरी संपत्ती संतांच्या जवळ नसली पण खरी संपत्ती मात्र संतांच्या जवळची आजच्या अभंगातून तुकोबारांनी सांगितली. ज्या संपत्तीला भगवान परमात्मा भाळला आणि या संपत्ती संतांच्या जवळ होत्या म्हणून देवाचं जाणं संतांच्या घराकडे किंवा संतांच्या हृदयाकडे ठरलेलं आहे. वास्तविक पाहता मनुष्य जीवन म्हटलं की या जीवनाचं सार्थक भगवत प्राप्तीनंच आहे. बाकी किती धावपळ केली पण आपल्या जीवनामध्ये जर भगवत दर्शनासाठी आपल्या जीवनाची काही पावलं उचलली नसतील, आपल्याला आपलं जीवन प्राप्त झाल्यानंतर मरेपर्यंत जर एकदाही भगवंतांनी दर्शन दिलं नसेल तर मग मात्र आपलं जीवन अपूर्ण आहे. हे संतांच्या दृष्टीची व्याख्या आहे. वास्तविक पाहता अनेक मंडळी परमार्थ करतात पण परमार्थ करणाऱ्या मंडळीच्या सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत जरी त्यांनी अखंड भजन केलं, अखंड परमार्थ त्यांच्याकडून जरी घडला तरी मात्र भगवंताचं दर्शन घडेलच की नाही याची मात्र शाश्वती देता येत नाही. पण मात्र या जीवनाचं सार्थक जर करून घ्यायचं असेल किंवा व्हावं असं वाटत असेल तर मात्र त्या जीवनाचं सार्थक इतर कोणत्याच गोष्टीत नसून ते फक्त आणि फक्त भगवत दर्शनात आहे. मग बाकी काही करून पहा. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे ग माझ्याचे दात, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. एक भगवान परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घडलं की मग या जीवनाचं सार्थक आहे. तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. त्याला पाहिलं की या जीवनाचं सार्थक ठरलं. वास्तविक मूर्ती रूपानं आपण त्याचं दर्शन करतोच पण मात्र खऱ्या रूपानं भगवान पंढरीनाथानं जर आपल्याला दर्शन दिलं तर मग या जीवनाचं सार्थक आहे. या जीवनाचं सार्थक फक्त आणि फक्त भगवत दर्शनाला आहे. शुकाचार्य महाराज सांगतात का नाही, किंमोहितो रक्षितेन सुपुष्टेन बलियसा अध्रुवेन शरीरेन शुकशास्त्रम कथम विना. भागवत महात्म्याच्या सुरुवातीला लिहिले ही श्लोक आहे. सनकादिकाचा आणि नारदांचा चाललेला संवाद आहे. किंमोहितो रक्षितेन, या मनुष्य जीवनाचं या शरीराचं सार्थक कोणत्या गोष्टीत आहे बाबा, काय केल्यावर याचं सार्थक होईल. किंमोहितो
या शरीरावर प्रेम केलं, याला मोहानं सांभाळलं म्हणून या शरीराचं सार्थक होईल का हो? किती माणसं शरीरावर प्रेम करतात पहा. सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या ब्रशवर जे पेस्ट घेतो का नाही, कोलगेट घेतो, अगदी 10 पैशापेक्षा सुद्धा कमी ते पेस्ट लागत असेल आपल्याला ब्रशवर. दात घासण्यासाठी सकाळीच एवढा तुकडा घेतो आपण, 10 पैशापेक्षा सुद्धा त्याची कमी किंमत लागत असेल. इथून माणसं शरीराला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. ते 1 रुपयाच्या शॅम्पू पासून 7 रुपयाच्या फेअर अँड लवली पर्यंत नाही, तर हजार रुपयाचे प्रोडक्ट माणसं शरीराला चांगलं याच्यावर प्रेम करताना याला सांभाळतात. हजारो रुपयाचे प्रोडक्ट याच्यावर खर्च करतात. मला सांगा, किती शरीरावर प्रेम केलं, किती याला मोहानं सांभाळलं म्हणून या शरीराचं सार्थक होईल. किम मोहितो रक्षितेन सुपुष्टेन, याला किती रक्षण केलं म्हणून याचं सार्थक होईल. सुपुष्टेन बलियसा, याला किती धष्टपुष्ट बनवलं, याला किती चांगलं खाऊ घातलं, पिऊ घातलं म्हणून या शरीराचं सार्थक होईल. किती याला धष्टपुष्ट बनवलं म्हणून याचं सार्थक आहे, याचं सार्थक त्याच्यात नाही. किती खाऊ घातलं म्हणून शरीराचं सार्थक होईल, नाही होणार. किती महाराष्ट्र केसरी आपण गाजवले म्हणून या शरीराचं सार्थक होईल. पुरस्कारानं आपल्याला सन्मानित करता येईल, पण भगवान परमात्म्याच्या पुरस्कार मिळवण्यात मात्र आपण हार मानल्याशिवाय राहणार नाही. का तर तो पुरस्कार आपण शरीराला धष्टपुष्ट बनवूनच मिळू शकतो असं नाही. काही मंडळी याच्यासाठी प्रयत्न करतात, शरीराला मोहानं सांभाळतात, धष्टपुष्ट बनवण्यासाठी कित्येक लोकांचे प्रयत्न चालू आहेत. पहा तुम्ही, याला धष्टपुष्ट बनवण्यासाठी प्रयत्न. एकाला माळ घातली, माळ, आणि माळ घातल्यावर 5-6 महिन्याने भेट झाली माझी त्याची. आता साहजिकच आहे, ज्याला माळ घातले त्याचा गळाच बघणार की मी. आणि 5-6 महिन्याने भेट झाल्यावर गळा बघितला तो उघडा दिसला मला. आधीच माणसाला गुंड्या काढून चालायची सवय, आणि त्याच्यात मग त्याचा गळा उघडा दिसला. आणि मी त्याला म्हणलं, मामा माळ हो? आणि ते मामा म्हणले, महाराज काढलो की हो? आणि मी म्हणलं, का बरं हो? ती म्हणली, महाराज माळ घातली आणि तुम्ही माळ घातल्यापासून ते खायचं प्यायचं सोडलो. म्हणलं बरोबरच आहे. नाही नाही महाराज, खायचं प्यायचं सोडलो, आणि ते खायचं प्यायचं सोडल्यापासून माझं शरीर ढासळू लागले, आणि ढासळ्यामुळे मग माळ काढली आणि पुन्हा डबल खायला चालू केलं. मला सांगा, किती पैलवान या शरीराला बनवलं म्हणून शरीराचं सार्थक होईल? होणार नाही. अध्रुवेन शरीरेन शुकशास्त्रम कथा विना. सनकादिकांचं उत्तर आहे, अध्रुवेन शरीरेन शुकशास्त्रम कथा विना. या जीवनाचं सार्थक कधी होईल तर ते भगवत चिंतनाच्या श्रवणानं, हरिकथेच्या श्रवणानं. संत महात्म्यांनी ज्या ज्या काही गोष्टी या शरीराच्या सार्थकतेच्या दृष्टीनं जोडल्या, त्या सगळ्या देवासाठी जोडलेल्या. भगवत दर्शनाच्या अपेक्षेने हे याला जीवनाला पूर्णत्व येणार आहे. या जीवनाला खरं सार्थक भगवत भजनानं आहे, हरिकथेच्या श्रवणानं याला सार्थक आहे. मग बाकी कितीही प्रयत्न करू द्या, जर या माणसानं भजन केलं नाही किंवा देवावर प्रेम केलं नाही किंवा देवासाठी काही प्रयत्न केले नाहीत, तर त्याचा परिणाम वाईट त्याला भोगावा लागणार म्हणजे लागणार. हांडोनी थोबाड फोडी काळ, फोडी काळ, हांडोनी थोबाड फोडी काळ, फोडी काळ, थोबाड फोडी काळ, हांडोनी थोबाड फोडी. तुका म्हणे जरी देवे नाही ताड. दोघं वाजवा. तुका म्हणे जरी देवे नाही ताड, हाणूनी थोबाड फोडी काळ, फोडी काळ, हाणूनी थोबाड फोडी काळ, फोडी काळ, तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जरी देवे नाही चाड, हानोनी थोबाड फोडी काळ. परिणाम भोगावा लागणार आहे. जर भगवंतावर प्रेम केलं नाही, त्याच्या दर्शनासाठी आपल्या जीवनातली काही प्रयत्न झाले नाही, तर हानोनी थोबाड फोडी काळ, तिथं मार खावा लागणार. तुकाराम महाराजांचं सांगणं वेगळं आहे, माझ्या ज्ञानोबरायांचं सांगणं वेगळं आहे.
पण परिणाम मात्र भोगावा लागणार आहे. दोघांचा जरी सांगणं वेगळं असलं परिणाम मात्र सारखाच आहे. तुकोबाराय म्हणजे हानोनी थोबाड फोडी काळ, सन्मान आहे आपला तिथं. पण महाराजांचं सांगणं फरक आहे. तुकाराम महाराजांचं सांगणं बापासारखं आणि माझ्या ज्ञानोबारांचं सांगणं माईसारखं आहे. तुकाराम महाराज म्हणजे इथं जर काही प्रयत्न भगवत दर्शनाच्या लालसेनं घडले नाहीत तर मग मात्र तिथं गेल्यावर मारिती, तोडीती, जोडीती, निष्ठुर, यमाचे किंकर भोसाल. तोच परिणाम माझ्या ज्ञानोबारांनी सांगितला, पण माई सारखा. जसं लेकराच्या डोक्यावर हात फिरून जशी माई आपल्या लेकराला समजवते का नाही, तसं माझ्या ज्ञानोबारांनी सांगितलं. माऊली म्हणले जर तुम्ही काही प्रयत्न केले नाहीत ना तिथं तुम्हाला सत्काराला बोलवलं जाईल बरं आणि सन्मान केला जाईल. तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. निरयपुरीच्या सभेमध्ये तुम्हाला सन्मान मिळेल. किती भारी वाटतं ऐकायला. पण निरयपुरीची सभा म्हणजे नरकातली सभा आणि तिथल्या सभेतला सन्मान मिळेल म्हणल्यावर नरकातल्या सभेतला सन्मान म्हणजे काय हार, शाल, श्रीफळ, खाली पाकिट असं राहणार आहे होय. नरकातल्या सभेतला सन्मान म्हणल्यावर तुकाराम महाराज म्हणले मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर. पण हे परिणाम ठरलाय कशामुळं? त्याचं कारण आहे आपण भगवत दर्शनासाठी काही पावलं उचलले नाही तर. आणि जर मग आपण भगवत दर्शनासाठी आपल्या जीवनाचे काही प्रयत्न करत असूच आणि केलेला परमार्थ जर आपल्याला सार्थकी व्हावा वाटत असेल तर तो केवळ आणि केवळ भगवत दर्शनानं आपल्याला तो आपलं जीवन सार्थकी करता येतं. पण देवानं दर्शन द्यावं असा आपला परमार्थ घडला पाहिजे. अशाच पद्धतीचा परमार्थ संतांनी केला. संतांनी भगवत दर्शनासाठी आपल्या जीवनातली प्रयत्न केली, पण त्यांच्या प्रयत्नाचा पाडा मात्र मोजून शब्दात सांगता येत नाही. तरी माझी निळोबारा सांगतात का नाही, नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यायाची न पवते दारवंडा, परित्यायाची न पवते दारवंडा, परित्यायाची न पवते दारवंडा, परित्यायाची न पवते दारवंडा, गाणीव गाठीव घाले आडफाटा, गाणीव जाता घाले आडफाटा, जाणीव जाता घाली आडफाटा, योग अभ्यासे सिद्धे रोधती याच्या वाटावू, अभ्यासी तिची रोहिताचा वाढावू, योग अभ्यासे सिद्धे रोधती ताचे वाटावू. माग पडू नका. योग अभ्यासी तिची रोहिताची वाढावू, धन्य ही आनंदाची सापडली, धन्य ही आनंदाची सापडली खटपटा, नाना साधनाच्या केल्या
महात्म्यांनी भगवत दर्शनासाठी जी प्रयत्न केली ती प्रयत्न म्हणजे साधी प्रयत्न नाहीत. निळोबराय गवळणीच्या माध्यमातून सांगतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा. अगोदर सगळं सांगितलं आणि शेवटी हे वापरलं. याच्या अगोदर निळोबराय म्हटले, याची लागी हो त्यजियले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली ही सूचना. अनेक सांगितलं आणि पुढं नाम निळोबराय म्हटले, आता हे सगळं सांगत बसण्यापेक्षा नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या याची न पवती दारवंटा. ऐक नाही, आम्ही भरपूर प्रयत्न केली पण मात्र प्रयत्नाला फळ लवकर येत नाही बाबा. माणसं प्रयत्न करतात पण प्रयत्न करत असताना माणसाला असं वाटतं की मी केलेल्या प्रयत्नाचं फळ मिळालंच पाहिजे. फक्त त्याच्यासाठी काही कालावधी गेला पाहिजे. त्या कालावधीचं वाट बघायला आपल्याला जमत नाही. पण संत महात्म्यांनी केलेली जी प्रयत्न आहेत, त्यांनी त्या केलेल्या प्रयत्नानंतर जी वाट पाहिली ती वाट म्हणजे काही एका जन्मापुरती आहे का? जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. अनेक जन्मात त्यांनी ती वाट पाहिली. अनेक जन्म फक्त वाट बघण्यात गेलेले संत. अनेक जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. आणि मग हे सगळं घडल्यानंतर तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पण कधी? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. एक जन्मापुरतं नाही, एखाद्या आठवड्यापुरतं सप्त्यापुरता परमार्थ नाही संतांचा. संत महात्म्यांचा परमार्थ अनेक जन्मातला आहे आणि अनेक जन्मातलं फळ कुठंतरी एका प्रयत्नानं एका अपेक्षेनं त्यांना प्राप्त झालेलं आहे. अनेक जन्मानं केलेली प्रयत्न कुठं शेवटी मिळाले. वास्तविक पाहता आज सगळी माणसं प्रयत्न करतात. भगवत दर्शनाच्याही दृष्टीने घ्या, काही परमार्थ करणारी माणसं कमी राहिली नाहीत. पूर्वी कुण्यात तरी एखाद्या गावात सप्ताह असायचा, कुठं तर 2-4 खेड्यात मिळून एका ठिकाणी सप्ताह. पण आता वाड्या वस्तीला सप्ते चाललेले आहेत. परमार्थ कमी असं नाही, पण जे संतांनी मिळवलं ते सगळ्यांनी मिळवलंय असंही नाही. ऐका नाही, परमार्थाला कमी नाही, पण मात्र याचा फळाचा विचार केला तर मात्र जे पूर्वी ज्यांनी ज्यांनी परमार्थ केला सहज मिळायचं, आज घराघरात परमार्थिक आहेत. पण मात्र संतांनी जे मिळवलं ते मिळवणारी माणसं मात्र जगात खूप कमी आहे. म्हणून संत महात्म्यांच्या प्रयत्नाचं फळ संतांना मिळालं का? तर त्यांनी अपेक्षा केली पण खूप उशीर. अगोदर त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले. आपणही प्रयत्न करतो पण आपल्या प्रयत्नाचं असं घडतं, प्रयत्न केले नाहीत केले तर आपल्याला फळाची अपेक्षा असते. पण मात्र प्रयत्न तर करावे हे खरंच आहे. प्रयत्नाशिवाय कोणाला फुकट काहीच मिळत नाही. फुकट कोणाला मिळतं? तुकाराम महाराज तर म्हटले, मी राशीचे म्हणून शेत, 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 नाही देत पीक उगे, नाही देत पीक उगे, मी राशीचे म्हणून शेत, मी राशीचे म्हणून शेत, नाही पीक उगे, नाही पीक उगे, मी राशीचे म्हणून शेत, मी राशीचे म्हणून शेत, मी राशीचे म्हणून शेत, नाही पीक उगे, नाही पीक उगे,
आशेचे मोहन शेत नाही येत पीक उगे. तुकोबारांनी शेतकऱ्याचा दृष्टांत दिला. मिरा आशेचे मोहन शेत. बाप जातीची जमीन आहे म्हटली एवढ्यावर भागते का हो? एक माणूस म्हणला महाराज आमच्या 5-6 पिढ्या खपवणूक झाली म्हणजे शेतात. उगवल की मग? आता पिढ्याचा उगवण्याचा काय संबंध आहे? तुला जर या शेतातून काही मिळावं वाटत असेल तर तुला शेताचं काहीतरी हे सगळी राखणी केली पाहिजे, पेरणी केली पाहिजे, त्याच्यानंतर हे प्राप्त होईल. बाप जातीची जमीन आहे एवढ्यावर काही पिकत असते का कुठं? असं नाही होत. तुला त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागते. एका बीजा केला नाश मग भोगिले कनीस. प्रयत्नानं मिळतं मात्र प्रयत्न केले पाहिजे. आपलं घोडं पेंडीतच खाते, आपल्याकडून प्रयत्न घडत नाहीत, पण फळाची अपेक्षा मात्र सगळ्याला असते. सगळ्या उग कोणाच्या काही हाताला लागत नाही बाबा, आहे का नाही? फुकट कोणाच्या काही हाताला लागत नाही. तुकाराम महाराजांनी दिलेली किती शेतकऱ्यांची अनेक उदाहरण आहेत, आहे का नाही? ऐका, आपल्याला परमार्थामध्ये अनेक मंडळी आलेली दिसतात, पण फलाची अपेक्षा एवढ्या लवकर करतात. माफी मागून जर बोलू का, ज्याला सकाळी धोतर घालायला त्याला दुपारी फेटा बांधा वाटतंय. ज्याला दुपारी फेटा बांधायला त्याला रात्री कीर्तन करा वाटतंय. आणि ज्यानं रात्री कीर्तन केलं ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्याला माळ घालायला तयार. एवढ्या लवकर परमार्थातलं फळ मिळत नाही. याच्यात काही कालावधी गेला पाहिजे. पण कालावधी जर गेला तर त्याला नक्की फळ निश्चित आहे. निश्चित आहे. संत महात्म्यांचा किती कालावधी परमार्थात गेलेला आहे पहा. आणि एवढा केलेला परमार्थ संतांच्या हाती लागला, त्याचं फळ हाती लागलं. आणि मग संतांना जे अपेक्षित होतं त्या अवस्था संतांकडे प्राप्त झाल्या. आणि त्या अवस्थेचा परिणाम काय असतो तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती. संतांच्या जवळ प्राप्त झालेल्या अवस्था तुकोबाराय सांगतात. देव संतांच्या घरी गेले, पण कधी दया क्षमा शांती या 3 अवस्था संतांकडे असल्यामुळं तेथे देवाची वसती. संतांच्या घराकडे म्हणा किंवा संतांच्या हृदयाकडे म्हणा, संतांच्या हृदयात या 3 अवस्था आहेत आणि संतांच्या घरात 3 अवस्था आहेत. या 3 अवस्था त्यांच्या जवळ असल्यामुळं तेथे देवाची वसती. तिथं देव राहतो बाबा. जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, तिथं शांती आहे, तेथे देवाची वसती. अभंगातली शंका अशी काही मंडळी म्हणतील महाराज आमच्याकडे या 3 आहेत की हो, पण आमच्या घराकडे मात्र देव राहतो किंवा आमच्या हृदयात देव राहतो मात्र हे नाही. 3 अवस्था आपल्याकडे नाहीत असंही नाही, आहेत. पण आपल्याकडे जसे संतांकडे आहेत, पण संतांकडच्या अवस्था या 3 अलौकिक पद्धतीने आहेत.
आपल्याकडं नाही असं नाही, आहे. पण आपल्या या 3 अवस्थेला काही मर्यादा आहे. बस एवढंच सांगायचं आणि मला सेवा आटोपायची. 3च अवस्था मला तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगायच्यात. ऐका, आपल्याकडे ही दया आहे, आपल्याकडे ही क्षमा आहे, आपल्याकडे ही शांती आहे. पण आपल्या जवळच्या असणाऱ्या शांती वेगळ्या, ही दया वेगळी, आपल्या जवळची असणारी क्षमा वेगळी. पण संतांच्या जवळ या 3 अवस्था अलौकिक पद्धतीने टप्प्याटप्प्याने विचार करू. पहिली गोष्ट तुकोबारीने अभंगातून सांगितली. अभंगाचा पहिला शब्द आहे काय झोपलेला मावशी? अभंगाचा पहिला शब्द दया. संतांकडे काय अलौकिक आहे? संतांकडे दया अलौकिक. आपल्याकडे ही दया, पण आपल्या जवळची असणारी दया वेगळी, संतांच्या जवळची असणारी दया वेगळी. आपल्याकडे दया नाही असं नाही, आहे. पण संतांनी एवढी अलौकिक नाही. आपल्याकडची दया, दया म्हणजे जेठालालची दया नाही बरं. दया म्हणजे स्नेह. ज्ञानोबारांनी दयेची व्याख्या केली. दया म्हणजे स्नेह. ज्ञानोबा संतांच्या जवळची दया सांगतात. पुढा हा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, मग शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. ज्ञानोबा संतांच्या जवळची दया सांगतात. पुढा स्नेह पाझरे, स्नेह नाम दया. संतांच्या मुखातून अगोदर दया बाहेर पडली, मग शब्द पाठी अवतरे. शब्दांचा अवतार मात्र नंतर आहे, अगोदर दया बाहेर पडली. म्हणून तर संतांच्या शब्दाला ती किंमत प्राप्त झाली आहे का नाही? संतांच्या जवळचे हे कौतुक आहे. संतांचे शब्द नंतर बाहेर, अगोदर दया. व्यवहारामध्ये असं घडतं की एखादा खूप उंचीवरचा माणूस असतो, खूप मान मान्यता त्याला समाजामध्ये असते, खूप समाज त्याच्या शब्दाला किंमत देतो. पण एखादा शब्द जर त्याच्या तोंडातून वाईट गेला, खरा तो वाईट नसतो पण चुकीचा गेला म्हणा, सहज बोलण्यातून गेला म्हणा, पण मात्र जशी त्याची पूर्वी किंमत केली जाते, एखादा शब्द गेल्यानंतर त्याचा परिणाम त्याला वाईट भोगावा लागतो. कोणी काल कदाचित केलं का नाही? तुकाराम महाराजांचा जर गाथा वाचलेली तर काही मंडळी असतील तर तुम्हाला एक निदर्शनास आला असेल, ज्या आपण व्यवहारात शिव्या देत सुद्धा नाही अशा शिव्या महाराजांच्या अभंगात आपल्याला पाहायला मिळतात, गाथ्यात आपल्याला वाचायला मिळतात. व्यवहारात ज्या शिव्यांचा आपण प्रयोग सहज करत नाही अशा पद्धतीच्या शिव्या तुकोबारांच्या गाथ्यात आपल्याला वाचायला मिळतील. पण मात्र बाकीच्या अभंगाला जशी किंमत तशीच शिव्या दिलेल्या अभंगाला किंमत. जशी बाकीच्या अभंगाची पूजा केली जाते तशी शिव्या दिलेल्या अभंगाची पूजा केली जाते. जशी बाकीचे अभंग वेगवेगळ्या चालीमध्ये वेगवेगळ्या रागामध्ये गायले जातात, तशी शिव्या दिलेली अभंग सुद्धा वेगवेगळ्या चालीत गायली जातात. त्याचं कारण काय? ऐका, त्याचं कारण ज्ञानोबारांनी सांगितलं. पुढा स्नेह पाझरे, त्या शिव्या दिलेल्या शब्दांना अभंगाला किंमत प्राप्त झाली. त्याचं कारण संतांच्या मुखातून अगोदर दया बाहेर पडली, मग शब्द पाठी अवतरे. मागून येणाऱ्या शब्दांना किंमत प्राप्त झाली पुढे चालणाऱ्या दयेमुळं. म्हणून संतांच्या शिव्या दिलेल्या अभंगाला ती उंची प्राप्त आहे. आज सगळं जग तुकोबारांचे शिव्या दिलेली अभंग जरी असली तर डोक्यावर घेऊन सगळं जग फिरू लागलेली आहेत. नाचत नाचत सगळ्या समाजाला त्याची उपदेश चाललेली आहेत. काय कारण आहेत? ज्ञानोबा सांगतात. पुढा स्नेह पाझरे, दयेमुळे हे प्राप्त घडलेलं आहे. संतांच्या जवळची दया अलौकिक. आपल्याकडे ही दया आहे, पण आपल्या दयेला काहीतरी मर्यादा आहे. कडक ऊन पडलेलं उन्हाळ्याचे दिवस, आपली दया पहा. कडक ऊन पडलेलं आहे आणि कडक उन्हामध्ये गावातली 25 लेकरं कार उन्हात खेळू लागली होती. पटंगणात, उघड्या पटंगणात गावातली 25 लेकरं खेळाली. आणि एकाच्या माईनं बघितलं गावातली 25 लेकरं एवढ्या कार उन्हात खेळायलेत. तिनं झूम केला, असं झूम डोळे, म्हणजे 25 मध्ये आपलं खेळायले का हे बघण्यासाठी. या 25 मध्ये आपलं आहे का? आणि मग त्या माईनं ते बारकाव्यानं पाहिलं तर तिचं लेकरू तिला दिसलं. तिचं लेकरू तिला दिसलं की माय पटंगणात आली, लेकराचा हात धरला, खनमन्या कानाखाली दिली आणि फर फड फर 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 वडीत लेकरू घरी नेलं. कोपऱ्यात ढकलून दिलं, रडू लागले लेकरू कोपऱ्यात बसून. आणि माय घरातलं काम करू लागली. कोपऱ्यात बसलेलं लेकरू रडत रडत माईला विचारलेले, माय आणि कशासाठी घरी आणलंस मला? काय म्हणून घरी आणलंस? पोराने हे विचारल्यावर माईनं म्हटलं, पोरा अरे उन्हात खेळ्यावर मरशील की म्हणून घरी आणले तुला? उन्हात खेळ्यावर मरशील म्हणून घरी आणले. पोरग माईला विचारलेले, माय उन्हात खेळ्यावर कुठं मरतय? होय मरतय उन्हात खेळ्यावर कुठं? माय म्हणली, मरणार तर दुसरं का होतंय? पोरग माईला विचारलेले, माय उन्हात खेळ्यावर जर मेला असतं, मला एकट्यालाच घरी आणलंस, मला सोडून गावातले 24 लेकरं खेळाल्यात, त्याचं कसं? माय म्हणली, त्यांची तिकडं राखू दे, पण तू मात्र घरात गप मर, तू मात्र घरात गप.
मला सांगा, आपल्या लेकरावर जे माईचं प्रेम असतंय ते गावातल्या दुसऱ्या लेकरावर राहते का हो? गावातल्या सोडा हो, सख्यानंदच्या सख्या जावाच्या लेकरावर तेवढं प्रेम राहत. पण संत महात्म्यांच्या जवळची दया काय अलौकिक. दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी, दासा आणि दासी, त्याची दासा आणि दासी. दया करणे पुत्राची तिची दासानी दासी, तिची दासानी दासी, तिची दासानी दासी. दया करणे पुत्राची तिची दासानी दासी, तिची दासानी दासी, तिची दासानी दासी. दया करणे जे पुत्राची त्याची दासा आणि दासी, त्याची दासा आणि दासी, त्याची दासा आणि दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी. जे स्वतःच्या लेकरावर संतांचं प्रेम आहे ते गावातल्या दुसऱ्या लेकरावर असं नाही. स्वतःच्या लेकरावर जे प्रेम संतांनी केले तेच नौकर चाकरावर केलं. दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी. संतांच्या जवळची दया अलौकिक आहे. आपल्या जवळ ही दया, पण आपल्या जवळच्या दयाला काहीतरी मर्यादा आहे. एखादा हिनाला दिनाला पाहिल्यानंतर आपल्या अंतकरणात दया निर्माण होते. एखादा भिकारी पाहिला, अंगावर कपडे नाहीत, खायला प्यायला काही दिसत नाही याच्या जवळ, तर असा माणूस पाहिला आपल्याला काहीतरी द्यावं वाटतं का नाही? बोला की. आपली दया मर्यादित आहे, ती माणसापुरते. पण संतांच्या जवळच्या दयेची उंची अशी आहे, ते एखाद्या माणसापुरते मर्यादित असं नाही. भूत दया गायी, पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. संतांच्या जवळची दयेची ही उंची आहे. आणि अशी दया संतांच्या जवळ अलौकिक असल्यामुळं तेथे देवाची वसती. पहिली अवस्था संतांकडे अलौकिक. आपल्यापेक्षा त्यांच्याकडे कशी वरचढ हे पाहू लागलोय आहे ना. दया अलौकिक आहे संतांकडे, म्हणून तेथे देवाची वसती. बर, दुसरा टप्पा, दुसरी अवस्था काय संतांकडे अलौकिक. पहिला शब्द दया, दुसरी संतांकडे काय अलौकिक आहे? संतांकडे क्षमा अलौकिक. आपल्याकडे ही क्षमा आहे, संतांच्या जवळ ही क्षमा आहे. पण आपल्या जवळची क्षमा वेगळी, संतांच्या जवळची क्षमा वेगळी. आपल्या जवळची क्षमा, एखादा चुकला तर माफ करतोच की आपण, होय करतो माफ. कधी कधी कीर्तनात असा प्रसंग येतो, छान मस्त कीर्तन रंगात आलेला असतं, अगदी गोड कीर्तनाची अवस्था चाललेली असते, सगळी आनंदाने म्हणत असतात. पण चाली म्हणणाऱ्या पैकी एखाद्यानं चुकीचं प्रमाण द्यावं असं, द्यावं चुकीचं प्रमाण. आणि घडते असं कधी. एवढं 4-5 आवडं सोडून लांब राहते का ते? ओढून आणायचं लय कठीण पुन्हा ते. पण आता पर्याय काय दिल्यावर दिलं. आता मला सांगा, दिल्यावर त्या गायकाला काही रागवत बसावं का काय? हो बर, चुकीचं प्रमाण झालं म्हणजे काय पोलीस गाडी धरा येणार आहे आपल्याला? होणार आहे काय याच्यापेक्षा मोठं? माफ करतच की, चुकलं तर चुकलं बा, चला असं म्हणून सोडून देतो. माफ करतो आपण, करतो, करत नाही असं नाही, करतो माफ. पण आपलं माफ करणं वेगळं, संतांचं माफ करणं वेगळं. क्षमा वेगळी आहे आपल्या जवळची, संतांच्या जवळची क्षमा वेगळी आहे. तुकोबाऱ्यांना मंबाजीबानं काठीनं मारलं, बेदम मारलं, मारून 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 ह्याला झांज आली, खाली पडलं, तोंडाला फेस आला. तोंडाला फेस आला, खाली चक्कर येऊन पडला. तुकाराम महाराज म्हणजे ह्याला काय झालंय आता? महाराज मात्र त्याचे हात पाय चोळायले, झेंडूबाम छातीला लावायले, पण तरी काही त्याला शुद्धी येईना. तुकाराम महाराज घाबरले आणि तुकाराम महाराज पळत घरला गेले. आणि पळत पळत घर गाठलं, नावलीला सांगितलं, आवले बाहेर आहे, बाहेर, मला लवकर तेलाची वाटी गरम करून दे. आईसाहेबांनी विचार केला, रोज तुकाराम महाराज घराच्या बाहेर चालले तर पकवाजाला कणिक करून मागायचे, आज कधी नाही ते तेल गरम करून. काय हे प्रकरण म्हणून दरवाजाच्या आड मानून वाकून पाहिलं तर काय, महाराजांच्या अंगावरची बंडी फाटले, कोणीतरी तुकोबाऱ्यानं मारले, अंग लाल बुंद झालंय, सुजले अंग. आईसाहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. पटमन आरावरती वाटी गरम केली, कापसाचा बोळामध्ये टाकला आणि वाटी घेऊन महाराजांच्या जवळ आले. महाराज थांबा, मी अंग शेकून देतो तुमचं. तुकाराम महाराज म्हणले, मला माझं अंग शेकायचंच नाही. म्हणले, मग मला ज्यानं मारले त्याचं अंग शेकायला जायचंय.
म्हणजे हे उलटाच न्याय की होय. मला ज्यानं मारले मला त्याचं अंग शेकायला जायचं. एक जणांची चांगली भांडणं चालली होती, हे मला मध्ये आठवलं म्हणून सांगतोय. ते पूर्ण करणार आहे मी. चांगली भांडणं चालले होते आणि भजन्यातले होते. चांगलं असं गच्चीला धरून असं चांगलं चाललेलं होतं. मी काय चाललंय हे असं, तुम्हाला गांधीजी शब्द माहित नाहीत का हो? काय एका गालावर मारला तर दुसरा पुरं करा, तुम्ही त्याला मारायले असं. ते म्हणजे महाराज बरोबर आहे तुमचं, एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढं करा हे गांधीजीने सांगितलं, पण पुन्हा काय करा हे कुठं सांगितलंय? दुसऱ्या गालापर्यंत बरं होतं, मी गप्प होतो खरं आहे, पण तिसऱ्या वेळेस गप्प बसलो नाही, पुन्हा मी चालू केले. आपल्या जवळची क्षमा वेगळे, माफ करत नाही. पण तुकाराम महाराज म्हणजे मला ज्यानं मारले त्याचं अंग शेकायला जायचं. आईसाहेबांनी विचारलं असं कसं उलटा न्याय आहे तुमचा? तुकोबराय म्हणले उलटा न्याय असं नाही, बघ म्हणे आपण शेतकरी माणसं, आपल्या हाताला रोज कामाची सवय आहे, काही ना काहीतरी आपण काम करतो. पण ज्या अंबाजी बुवांना आजपर्यंत एखाद्या लेखणीशिवाय दुसरं काही हातावर घेतलं नाही, त्या अंबाजी बुवाने एक झुडपाडची काठी त्याच्या हातात घेतली, मला 2-2.5 तास बेदम मारले. काय त्याच्या हाताला वेदना होत असतील, त्या वेदना मला कमी करायला जायचे देवाटे. आपल्या जवळची क्षमा वेगळी, संतांच्या जवळची क्षमा वेगळी. जुने वारकरी मंडळी, काही कीर्तनकार मंडळी सांगायचे, वास्तविक तो सांगावा का नाही हा भ्रमच आहे, पण जुने वारकऱ्यांकडून महाराज मंडळीकडून ऐकले म्हणून सांगतो. एवढ्या पुरता हा समाज गबसला असं नाही, ही मंडळी गबसली असं नाही. तुकोबारांची निंदा करू लागली. तुकोबारांच्या वर्चस्व त्यांना पटत नसायचं. महाराजांचा गाथा बुडवला. तुकोबारांनी साधनेनं तवरी आणला. अगोदरपेक्षा तुकोबारांचं नाव अजून लौकिक झालं, खूप वाढलं तुकोबारांचं नाव. आणि मग मात्र तरी ती मंडळी गप्प बसले नाही. तुकोबारांची धिंड काढायची ठरली. धिंड माहितीये ना तुम्हाला, वरात वेगळी आणि धिंड वेगळी. कौतुकानं काढली जाते त्याला वरात म्हणतात, आणि हिनवून काढली जाते त्याला धिंड म्हणतात. वरात वेगळी, धिंड वेगळी. हिनवून काढायचं ठरलं ते म्हणजे धिंड. मस्त 4-5 हलक्या लावल्या गावातल्या लोकांनी, महाराजाला गाडवावर बसवलं आणि गावातली माणसं हलक्यावर नाचू लागली. आणि तुकाराम महाराज गाडवावर बसून गावातले लोक नाचलेला आनंद घ्यायचे. एखाद्यानं जर चांगला ठुमका लावला का नाही, तुकाराम महाराज वा 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 म्हणायचे. असं लोक नाचले की तुकाराम महाराज त्याला गाडवावर बसून वा म्हणायचे. आणि ही धिंड फिरून 3-3.5 तासानं तुकाराम महाराजांच्या दारात आली. आणि जशी धिंड दारात आली तसं तुकोबाराने आपलं दार पाहिलं. तुकाराम महाराज हाक मारतात, आवले बाहेर आहे, बाहेर बाहेर आहे, बाहेर बाहेर आहे, बघ गावातल्या लोकांना माझं किती कौतुक आहे बघ. आईसाहेब बाहेर आले आणि बाहेरून पाहतात तर काय, तुकाराम महाराजाला गाडावर बसवलंय, गावातले लोक नाचायलेत. आणि तुकाराम महाराज म्हणाले, बघ गावातल्या लोकांना माझं किती कौतुक आहे. आईसाहेब म्हणले, कौतुक आहे महाराज हे? तुकाराम महाराज म्हणले, कौतुक नाही तर काय, मला ह्याच्यावर बसवलंय, ही मात्र अनवाणी पाया नाहीत. 3-4 तास गावात फिरलेत म्हणजे प्रेम नाही तर काय, कौतुक नाही तर काय. बरं याच्या पुढचं सांगायचं झालं तर, अगं 3-3.5 तास झालं बेदम नाचायलेत, काहीच नाही, ह्यांना चहा नाही ना, नाश्ता नाही ना, पाणी नाही. मी कौतुक नाही तर काय, बघ ह्यांना चहा पाणी नाश्त्याची काय सोय कर. तुकाराम महाराज कौतुक म्हणत नाही तो त्याला. अगं कौतुक नाही तर काय, नवरदेवानं किती बी सोय केली, पोरं नाचून किती नाचतील, किती बी भारीतली भारी सोय राहू द्या, अर्धा तास 1 तास ह्याच्या पुढे नाचत्यात होय पोरं. ह्यांना काही दिलं नाही अजून, पण 3-3.5 तास झालं बेदम नाचायलेत, हे कौतुक नाही तर काय. आईसाहेबाच्या डोळ्यात पाणी आलं. आईसाहेब म्हणल्या, महाराज जर या लोकांना तुमचं कौतुक असलं असतं तर या लोकांनी तुम्हाला गाडवावर नाही, घोड्यावर बसवलं असतं. गाडवावर नाही, घोड्यावर बसवलं असतं. हे तुकोबारांनी शब्द ऐकले. तुकाराम महाराज खाली वाकून बघायलेत आणि तुकाराम महाराज म्हणालेत, हे काय गाढव आहे होय? मला एक तुम्हाला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. मला सांगा, तुकाराम महाराजाला गाढवातला आणि घोड्यातला फरक कळत नसेल का? हो बोला की हो, गाढव आणि घोडे ह्याच्यातला फरक कळत नसेल? तुकाराम महाराज म्हणाले, हे गाढव आहे. काय साहेब मला, महाराज गाढव नाही तर काय, ऐका, गाढव नाही तर काय. तुकाराम महाराजांनी दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. तुकाराम महाराज म्हणले, तुला हे गाढव दिसत असेल, या गाववाल्यांनी मला गाढव म्हणून याच्यावर बसवलं असेल, हे गाढव म्हणून ठेवलं असेल मला याच्यावर, पण मात्र माझ्या परमार्थाची उंची अशी आहे, तुला आणि या गाववाल्याला हे गाढव असेल, पण मी मात्र गाढव समजून याच्यावर बसलो नाही ना, मी घोड समजून याच्यावर बसलो. गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे, आम्ही करू दृष्टी पुढे.
दृष्टी पुढे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे टाळ वाजवा टाळ टाळ आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे या चरणाचा अर्थ असा होत नाही. बर तुकाराम महाराजांनी गाढवाचं घोडं केलं असं होत नाही. तुकोबारांनी हा चमत्कार केला असं मला वाटत नाही. गाढवात तुकोबारांनी त्याचं घोडं केलं असा फरक नाही. महाराज म्हणले वास्तविक ते गाढवच आहे, पण माझ्या परमार्थ समजण्याची उंची एवढ्या वरची आहे. लोकांनी मला याला गाढव म्हणून याच्यावर ठेवलं असेल मला, पण माझा परमार्थ या उंचीचा. मी गाढव समजून बसलोय ना. माझा परमार्थ माझ्या समजण्यावर मी याला घोडं समजून याच्यावर बसलोय. माझा आनंद माझ्यापाशी आहे. मला सांगा तुकाराम महाराजांनी त्या काळात हे पाळलेलं प्रमाण आज तागायत तुकाराम महाराज ते प्रमाण पाळायले. आज तागायत पाळायले. माफी मागून बोलतो हे सगळं, पण मला सांगा आज परमार्थात अशी अनेक मंडळी आहेत जे गाढवासारखं वागणारी आहेत. परमार्थात आहेत पण गाढवासारखं. आता आपण कोणाचा तर गाढवपणा काढण्यापेक्षा आपण आपल्याला विचारा. आपला गाढवपणा आपल्यासारखा आपण जसा समजून लोकांना सांगू शकतो किंवा आपण समजू शकतो, असे दुसरे माणसं तेवढा समजू शकत नाही. आपला गाढवपणा खरा आपल्यालाच माहिती. अशी किती गाढवापेक्षा खाली वागणारी माणसं आहेत आपण, पण तरी सुद्धा तुकोबारांनी आपल्यावर केलेलं प्रेम असं आहे. आपण वास्तविक गाढवच, पण तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी केलेली कृपा. घ्या एवढं गोड समजून पुढं घ्या, घ्या एवढं गोड समजायला घ्या पुढं. हा परिणाम आहे तुकोबारांनी केला. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुम्हाला सांगायचं झालं तर असे अनेक प्रसंग आहेत आपल्या डोळ्यासमोरचे. काही मंडळी मी म्हणत असलेली पाहिलीत महेश महाराजांना की महाराज एवढं गलिच्छ वागणार कशाला जवळ करायला त्याला. तुम्ही बघा किती जवळ राहणाऱ्या माणसाला माहिती असेल, पण कधी महाराजांनी कोणाला भ्रश शब्दांनी बोलले नाहीत. हो हा वाईट आहे, हा खराब आहे, हा चांगला आहे, नाही बोलले. का तर सगळी सारखीच आहेत. किती छान असलं तर त्यांच्याजवळ तसाच, आणि किती वाईट असलं तरी तो तसाच. वास्तविक माणसं गाढवच आहेत, पण महाराजांनी आपल्यावर केलेली कृपा दृष्टी त्याला घोडं म्हणून जवळ करायला, घोडं समजून त्याला जवळ करायला. ही तुकोबारांची ज्ञानोबारांची असणारी अशीच कृपा आहे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. ऐका, संतांच्या जवळ अशी असणारी क्षमा. एवढा तिरस्कार समाजाने केला तुकोबारांचा, पण एका भ्रश शब्दानं कोणाला बोलायला गेले नाहीत. ही तुकोबारांच्या जवळची असणारी क्षमा आहे. अशी क्षमा संतांच्या जवळ अलौकिक म्हणून तेथे देवाची वसती. दोन अवस्था झाल्या. पहिली दया, दुसरी क्षमा आणि तिसरी शांती. आपल्या जवळ ही शांती आहे आणि संतांच्या जवळ ही शांती आहे, पण आपल्या जवळची शांती वेगळी आणि संतांच्या जवळची शांती वेगळी. आपल्या जवळ शांती नाही असं नाही, पण आपल्या जवळच्या शांतीला काहीतरी मर्यादा आहे. म्हणजे खवळत नाही म्हणून बरं आहे. म्हणजे आपली खरी शांती प्रगट खवळल्यावर कळणार नाही असं नाही आहे, पण त्याला काही मर्यादा आहे. मर्यादा आहे. त्याला खवळलं की मग मात्र ते गप्प बसत नाही. विकार कुठपर्यंत गप्प? जोपर्यंत त्या विकाराला विषय दिसत नाही तोपर्यंत. पण एकदा का त्या विकाराला विषय दिसला की मग मात्र ते खवळायला वेळ लागत नाही. तसं आपल्याजवळ शांती आहेच, पण त्याला खवळायला वेळ लागत नाही. आहे का? बघा तुम्ही, मांजर कुठपर्यंत गप? जोपर्यंत मांजराला उंदीर दिसत नाही तवर. पण मांजराचा खरा बिचकलेला पणा बघायचा असला तर उंदीर दिसल्यावरच. एका गावात एक मांजर होतं. मांजर ते रोज पोतीला जायचं. पोतीला आपल्या इकडं पोती लावतात बघा. वर्षभर पोती असते. एकानं ओवी सांगायची आणि त्याचा अर्थ एकाने सांगायचा. वर्षभर पोती.
वास्तविक अशी पुती गावागणीच आहे. पण पुतीचं दुर्भाग्य, पुतीला 2-4च माणसं, सांगणार एक, वाचणारा एक, ऐकायला 2 म्हाताऱ्या, वळायला वातीन, त्या रडायलेल्या नाती. झालं. ह्याच्यापेक्षा समाज नाही त्या पुतीला, दुर्भाग्य आहे. त्या वर्षभर अशा पोत्या आपल्याकडे चालतात. पण कौतुक त्या गावचं असं होतं, त्या गावात मांजर चाललं पुतीला, आणि मांजराच्या डोक्यावर दिवा द्यायचा गावातल्या लोकांनी, डोक्यावर, आणि त्या दिव्याच्या उजेडात गावातल्या लोकांनी पुती वाचायची. पुती होईपर्यंत मांजर शांत राहायचं. हो, गावातले लोक कौतुक करायले त्याचं. काय मांजर आहे हो, जे माणसाला कळलं नाही ते मांजराला कळलं. असं म्हणत म्हणत गावातली माणसं वाढू लागली. हो, 4चे 6, 6चे 10, 10चे 12. कशाला? पुतीला नाही, मांजर बघायला. 20वर गेले, 40वर गेले, पुती ऐकायला नाही, मांजर बघायला. सगळं गाव आता पुतीला जमायलं. वास्तविक ते पुतीला नाही, फक्त मांजर बघायला. कौतुक चाललं मांजराचं. काय मांजर आहे? जे माणसाला कळलं नाही ते मांजराला कळलं. त्याचं वर्चस्व त्या गावापुरतं राहिलं नाही. ही बातमी परिसरात पसरली. काय या गावात मांजर आहे, अमुक अमुक गावात. त्या गावात मांजर पुतीला जाते, त्याच्या डोक्यावर दिवा दिला जातो, आणि त्या दिव्याच्या उजेडामध्ये मात्र पुती वाचली जाते. परिसरातली लोक टेम्पो टेम्पो घेऊन पुतीला. वास्तविक पुतीला कशाला? मांजर बघायला. टेम्पो टेम्पोनं माणसं यायची गावाला पुतीसाठी. सगळा परिसर गच्च भरू लागला. इकडची पार्किंग इकडं, इकडले आलेले टेम्पो इकडं, जिकडं तिकडं. मांजर दिसना गेलं म्हणून स्क्रीन लावल्या गावातल्या लोकांनी. एवढं वर्चस्व गाजलं, एवढं गाजलं. असे स्टॉल लागले, दुकानं लागले बाहेर, नारळ, उदबत्त्या, मांजराच्या फोटो. लोकांनी इकत न्यायच्या घरला, आणि घराघरी जाऊन आरत्या सुरू झाल्या मांजराच्या. गुरुवारची वेगळी, बुधवारची वेगळी. मांजराची फोटो विकत लोकांनी. असं वर्चस्व मांजराचं गाजलं. गावातल्या भजनाला खटकलं हे. त्या गावातला भजनी म्हणला, आयुष्यभर भजन केलं, किलोवरच्या टाळा छटाकावर आणल्या, कुणी साधं चहाला प्यायला घरी कुणी नेलं नाही, आणि विनाकारच वाढले म्हणे मांजराचं. ह्याची फजिती करतो म्हणा. एक दिवशी पोतीला उंदीर खिशात घेऊन गेला. मस्त रंगात पोती आलेली, आणि गावातलाच भजनी म्हणल्यावर पुढे जागा मिळाली. मस्त सगळा समाज स्तब्ध बसलेला आहे. सगळी मंडळी कौतुक करायलेत. काय मांजर आहे, जे माणसाला कळलं नाही ते मांजराला कळलं. सगळी माणसाचं शांत परिसर गच्च भरलेला आहे. स्क्रीनवर सुद्धा लोक त्यालाच बघू लागलेली आहेत. आणि अशी मस्त रंगात आलेली पोती ह्या वारकऱ्याने खिशातला उंदीर काढला आणि पूर्ण सोडला. टन 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 उड्या त्या माणसा त्या उंदरानं मारल्या. मांजर गबसला असेल होय. वाती की कड, दिवाळी की कड, तेल पोतीवर, मांजर तिसरी कड. मला सांगा, मांजर गप कुठपर्यंत? उंदीर दिसत नाही तोपर्यंत. मांजर शांत नाही असं नाही आहे, पण त्याला मर्यादा आहे त्या उंदराची. उंदीर दिसलं की मग मात्र त्याची मर्यादा संपली. तसं आपणही शांत आहेत नाही असं नाही, पण याला काही मर्यादा आहे. आपल्या इंद्रियाला विकार दिसत नाही तोपर्यंत हे शांत आहे, पण एकदा का याला विषय दिसला, खवळायला वेळ लागत. शांती नाही असं नाही, पण त्याला काही मर्यादा आहे. खवळलं की आपली शांती प्रगट होते. बघा, प्रगट होते. आपल्याकडे तीर्थयात्रेला माणसं जातात. काशी तीर्थयात्रेला गेल्यानंतर व्रत करायचं असतं. व्रत काहीतरी सोडून यायचं असतं तिथं व्रत करण्यासाठी. आपल्याकडे माणसं काशीला गेल्यावर काय सोडतात हो? कप कप कप. चहा सोडत नाहीत माणसं, कप सोडतात. चहा जमतय, फुलपात्रात द्या, प्लेटात द्या, वाटीत द्या, फक्त कपात नको. सोडायचं असेल तर चहा सोडा की हो. पण माणसं चहा सोडत नाहीत, कप सोडणार. कप असं व्रत धरतात काहीतरी. एक माणूस 10-12 दिवस गावात दिसला नाही. गावातले पुन्हा 10-12 दिवसानं दिसल्यानंतर वट्ट्यावरची माणसं म्हणली, दिसना गेलतो 10-12 दिवस झालं, कुठे गेलतो? ते म्हणले काशीला गेलो होतो, काशीला गेल्यामुळे मी दिसलो नाही गावात. बघा, वट्ट्यावरची म्हातारी सगळी. एका म्हाताऱ्याने विचारलं, कुठे गेलतो? काशीला गेलतो. काशी. अरे ती काशीला गेल्यावर काय तर सोडत्यात, मन का सोडून आलायस? असं विचारल्यावर काशीला गेलेला माणूस म्हणला, मामा माहितीये मला, काशीला गेल्यावर काय तर सोडतात माहितीये मला. मी माझा राग सोडून आलोय तिथं. काय सोडलाय? राग सोडून आलो.
म्हातारी चॅप्टर वट्ट्यावरची. का सोडलेस बाळा ऐकू आली मला बघ. मामा राग सोडून आलो तिथं, राग सोडून आलो. ऐकूही ना गेले रे बायकोच ऐकून ऐकून कान भदीर झाल्या. जरा जोऱ्यात सांग का सोडलायस. मामा राग सोडून आलो. हो राग सोडला म्हणालो की मी तिथं, राग सोडून आलो. मामा म्हणले ऐकू ना गेले, माझे मिशन घरी राहिले. जरा जोऱ्यात सांग का सोडून आलायस. मामा राग सोडून आलो. ऐकू कसं ना तुम्हाला, राग सोडून आलो म्हणालो की राग सोडलाय मी तिथं गेल्यावर. मामा म्हणले जरा अजून जवळ येऊन सांग, मला ऐकू ना गेले. मामाला म्हणलं पोरग मामा मी राग सोडून आला आणि ह्याच्या पुढे जरी विचारलो का नाही माझ्या पायात पायतन बघा आणि मग मला विचारायला या. मला सांगा आपल्या जवळ शांती नाही असं नाही आहे, पण त्याला काही मर्यादा आहे. पण संतांच्या जवळची शांती अलौकिक, संप्रदायातलं खूप उंचीवरचं प्रमाण. प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी, मुक्त केला प्रसाद देवोनी. येवना अंगावरी थुंकिला प्रसाद देवोनी, मुक्त केला प्रसाद देवोनी, मुक्त केला प्रसाद देवोनी, मुक्त केला. यवना अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी, मुक्त केला प्रसाद देवोनी, मुक्त केला प्रसाद देवोनी, मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला. यवन म्लेच्छ. एक मुसलमान माणूस महाराजांच्या अंगावर थुंकण्यासाठी झाडावर जाऊन बसला होता. खिशात 108 पानं घेतली आणि झाडावर जाऊन बसला. तोंडामध्ये पान टाकायचं, त्याची लाळ गोळा करायची. नाथ महाराज गंगेचं स्नान करून वरी आली की नाथ महाराजांच्या अंगावरती लाळ टाकायची. काय माझ्या अंगावर ही घाण पडल्या म्हणून नाथ महाराजांनी पुन्हा आंघोळीला जायचं. स्नान करून महाराज वरी आली की त्यानं पुन्हा ते पान खायचं, लाळ गोळा करायची. स्नान करून महाराज वरी आली की पुन्हा अंगावरती थुंकी टाकायची. असं एकदा दोनदा तीनदा नाही, 108 वेळेस घडलं. थुंकणाऱ्याच्या खिशातले पानं संपले आणि तोंडातला थुका संपला. गडबडीनं खाली उतरला आणि नाथ महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं. नाथ महाराज कृपा करा, मला माफ करा. म्हणजे काय झालं. अहो एवढी वेळेस तुमच्या अंगावर जी घाण पडत होती, जी थुंकी पडत होती, तो थुंकणारा मी आहे. नाथ महाराज म्हणजे माझ्या अंगावर घाण पडली माहिती आहे मला, पण थुंकणारा तू. म्हणजे हो, तुमची शांती भंग करण्यासाठी आलो होतो मी. वरी बसलो होतो आणि पान खाऊन तुमच्या अंगावर थुंकत होतो, तो मी आहे, मला माफ करा आणि कृपा करा. नाथ महाराज म्हणले तुझीच माझ्यावर लई कृपा झाली आज. तो माणूस म्हणला मी थुकलो माझी कृपा तुमच्यावर. म्हणजे काय. अरे याच याच गोदावरीच्या काठावर माझं राहणं आहे, पण रोज दिवसातून एकदाच्या गंगेच्या स्नानाचं पुण्य माझ्या पदरी आहे. पण आज 108 वेळेच्या गंगेच्या स्नानाचं पुण्य प्राप्त झाले तुझ्या थुंकण्यामुळे. तुझीच माझ्यावर कृपा झाली. मग प्रसाद देवनी मुक्त केला आहे का नाही. संतांच्या जवळ ही शांती आहे आणि आपल्या जवळही शांती आहे, पण आपल्या जवळच्या शांतीला मर्यादा आहे. संतांच्या जवळची शांती अगणित आहे. प्रसाद देवनी मुक्त केला. आणि अशी शांती संतांच्या जवळ अलौकिक, म्हणून तेथे देवाची वसती. अशा ठिकाणी देव जाऊन राहतो, पण तो राहतो किती वेळ आणि किती काळ. महाराज त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे आणि जिथं शांती आहे तिथं देव राहतो. पण पावे धावून या घरा, अशा घराकडे देव धावून जातो आणि राहतो कसं. राहे धरोनिया थारा, थारा बनून तिथं राहतो, निवांत राहतो देव. ऐका, वास्तविक जशा या 3 अवस्था संतांच्या जवळ अलौकिक आहेत असं आपण वर्णन केलेलं आहे. पण या 3 अवस्था संतांच्या जवळ अलौकिक असण्याचं कारण, या 3 अवस्थेच्या ठिकाणी काही विकार वसलेले असतात. जसं दया, क्षमा आणि शांती, या 3 अवस्था, या 3 अवस्थेच्या जवळ काही विकार आहेत. काम, क्रोध आणि लोभ, हे 3ही विकार संतांच्या जीवनातून वगळलेली आहेत. आणि हे वगळलेली असल्यामुळे त्या अवस्था अलौकिक घडल्या. वास्तविक या 3 विकारांचा जर विचार केला, वास्तविक हे विकार एवढी भयंकर आहेत. एका विचाराचा विचार करायचं झालं तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. एवढी भयंकर असणारी ही विकार आहेत. आणि सिग्नल पडले आता मला. 11 वाजलेत का. 4 मिनिट आहेत. ऐका का सांगलाल तो तुम्ही. विकार, जशी 3 विकार आहेत, या 3 विकारांचा संतांच्या जीवनामध्ये काही ताळा चालला नाही. वास्तविक या 3 विकारांनी, जी विकार आहेत या विकारांनी काही साध्या लोकांना हरवलंय असं नाही.
नाथ महाराजांनी आपल्याला किती गणित दिलेलं आहे याचं. 10 माणसाची यादी दिली, 10 माणसाची. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा माथेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जिने. मोजा बर तुम्ही. येडका मदन तो केवळ पंचानन. किती झाले? नाही 4 झाले असतील. ऐका. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा माथेरा, इंद्र चंद्राशी दरारा लाविला जिने. येडका मदन तो केवळ पंचानन. पुढचं चरण. धडक मारिली नारदा, धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंधा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, भस्मासुर मुकला प्राणाशी, त्याची गती झाली वालीशी, विश्वामित्रा सारिखा ऋषी, नाडीला जेने. 10 जणांची आली का? बरोबर झाले ना? 10 जण. आणि हे याच्यातलं एक बी निबळत नाही बरं. तुम्ही म्हणाल उगा हा असेल म्हणून, तसं नाही. हे एक बी निबळत नाही. पण याची सुद्धा फजिती झाली, सगळ्यांची फजिती झाली. पण ही विकार मात्र माझ्या संतांच्या बाबतीत काही करू शकले नाही. असाच प्रसंग माझ्या तुकोबारांवर आला. तुकोबारांच्या समोर एक स्त्री आली आणि तुकाराम महाराजांना म्हणू लागली, माझी इच्छा पूर्ण करा. तुकाराम महाराज म्हणजे, जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आहे का नाही? तुकोबारां प्रसंग आला. हाच प्रसंग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आला. पण मात्र सुभेदाराची ती सून अगदी बोळवण करून छत्रपतीने परती पाठवली. असाच प्रसंग स्वामी विवेकानंदांवर आला. एक स्त्री स्वामींच्या पुढे बसली ना, स्वामींना म्हणू लागली, मला पत्नी म्हणून स्वीकारा. स्वामींनी विचारलं, मी पती होऊ तरी तुझं कशासाठी? काय कशासाठी व्हावं? तुझी अपेक्षा तरी काय? त्या स्त्रीनं सांगितलं की मला तुमच्यासारखा मुलगा पाहिजे, म्हणून मला तुमची पत्नी करून घ्या. स्वामीजींनी दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. स्वामीजी म्हणले, मी तुझा पती व्हान मग तुला लेकरू व्हावं, हे कशाला एवढं वाढवत बसायचं? मलाच तुझा मुलगा समज. असे प्रसंग काही इतिहासात कमी आलेली नाही. स्वामी विवेकानंद होते म्हणून बरं आहे. हा प्रसंग इतिहासात काही कमी साधूवर आला नाही. पण विकाराची मजल चलली नाही हो त्यांच्यावर. आहे का नाही? म्हणून हा विकारावर मिळवलेला विजय, आणि त्याच्यामुळे संतांच्या जवळ दया अलौकिक, क्षमा अलौकिक, शांती अलौकिक. आणि म्हणून अशी अवस्था संतांच्या घरामध्ये असल्यामुळं राहे धरोनिया थारा असा देव संतांच्या ठिकाणी राहतो. मनामधलीचा दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, पावे धावनिया घरा, राहे धरोनिया थारा. अशा अवस्था संतांच्या जवळ अलौकिक असल्यामुळं
तेथे देवाची वसती. मग असा देव त्यांच्या घराकडे पावे धावून या घरा. कसा राहतो मग? राहे धरून या थारा. थारा बनून राहतो, आहे का नाही? असे अनेक प्रमाण आपल्या पुढे आहेत. आता वेगवेगळ्या अंगानं प्रमाणात देत बसण्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातला एक अभंग सांगतो. तुम्ही म्हणू लागता ना मला सगळीजण. उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भावे भक्त देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षे प्रल्हादासी. असा देव राहिला, आहे का नाही? पुढं चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराची मागे शेनी विली. सज्जन कसाया विकू लागे, मांस माळ्या सावत्या सखुरपू लागे. नरहरी सोनार घडपुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरे उडी. नाम्या सवे जेवे नव्हे संकोचित, ज्ञानियाची भीतंगे ओढी. गवळ्याचे घरी होय हा सारथी, गवळ्याचे घरी अंगी गाय ओळी. द्वारपाल बळी द्वारी झाला, एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी. अंबऋषीचे सोचे गर्भवास, मीराबाई साठी घेतो विष प्याला. दामाजीचा झाला पाडेवार, गडे मातीवा हे गोऱ्या कुंभाराशी. हुंदी त्या मेत्याशी अंगे भरी, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची. किती संतांची यादी दिली, घरी गेल्यावर मोजून बघा मला सांगा. एवढ्या संतांच्या घरी देव जाऊन राहिला. नाथ महाराजांच्या घरी देव राहिला. 36 वर्ष पाणी भरण्याचं काम केलं. राहे धरून या थारा. असा देव संतांच्या ठिकाणी राहतो, जाऊन त्यांच्या ठिकाणी राहतो. ठीक आहे महाराज, कळालं. पण हे अजून वेगळ्या पद्धतीने संतांच्या ठिकाणी जाण्याचं एक माध्यम तरी सांगा. तुकाराम महाराज म्हणले, कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे. बराडिया ऐसा, जिथं कीर्तन चालले अशा ठिकाणी एक देव जातो. पण कसा? बराडिया ऐसा लोटे. बराडिया शब्दाचा अर्थ होतो जसा की दुष्काळामध्ये सापडलेला एखादा व्यक्ती. दुष्काळामध्ये सापडलेला, अन्न पाणी दिलं नाही, पण एकदा का त्याच्या पुढे त्याला अन्न दिसलं आणि पाणी दिसलं, जसं अन्नाच्या आणि पाण्याच्या दिशेने तो धाव घेतो, तसा देव कीर्तन दिसलं की पळतो. कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे, पावे धावनिया घरा. राहे धरोनिया थारा. ठीक आहे महाराज, संत महात्म्यांच्या कीर्तनालाही असा गेला, त्यांच्या घराकडे देव गेला. पण असा देव त्यांच्याकडे मिळाला, असा त्यांच्याकडे देव जाऊन प्राप्त झाला. हे सगळं घडलं तरी कशामुळं? तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे. संतांनी एक काम केलं, पूजा केली संतांनी. हे घडलं कशामुळं? एक पूजा केल्यामुळं. ती पूजा कशाची? तुकाराम महाराज म्हणले, नामे देव जोडे. नामाची पूजा केली. नामाची पूजा केली याचा अर्थ नाम साधनेला जवळ केलं. अखंड भगवत चिंतन संतांनी केलं. धार अखंडित ओघ चालियला नित्य. अशी पूजा संतांनी नामाची केली. म्हणून तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे. या एक न्यायानं पाहता येतं, किंवा याचा वेगळा अर्थ करायचा झाला, अर्थ वेगळा होणार नाही, फक्त त्याला उलट करायचं. संतांना हे देव त्यांच्या घरी गेला, कशामुळे हे सगळं घडलं? त्याचं उत्तर त्यांनी पूजा केली नामाची. किंवा महाराज संतांना हे मिळालं, आम्ही हे मिळवायचं असेल, देवाला जवळ करायचं असेल तर आम्ही करावं काय? महाराज म्हणजे घडतं बा तुमच्या जीवनात, पण एक काम करा, पूजा नामे देव जोडे. नामाची पूजा करा, याच्यानं हा जोडला जातो. म्हणून तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे. पावे धावनिया घरा. राहे धरुनिया थारा. झालेली सेवा. उपस्थित सगळी झोपलेले मायबाप आपल्या चरणाशी सेवा समर्पित करतो. बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द अपशब्द माझ्या मुखातून बाहेर गेला असेल तर आपलं लेकरू म्हणून आपण ते पदरात घ्यावं. परिसरातील सगळी वारकरी मंडळी, भजनी मंडळी, सद्गुरू श्री मारुती महाराजांवर प्रेम करणारी, या पादुका मंदिरावर, या 20व्या मंदिरावर प्रेम करणारी सगळी परिसरातील वारकरी उपस्थित आहेत. पूर्वी जसा उत्सव व्हायचा त्याच्यापेक्षा आता खूप गोड होऊ लागलाय. सुरुवातीचा काळ व्हायचा, पण मात्र त्याच्यापेक्षा अगदी आता सगळं भरून आलंय सगळं. फक्त मात्र आता आपल्या उपस्थितीची नीट बसण्याची गरज आहे. तेवढं उद्यापासून नीट बसाल अशी अपेक्षा आपल्या चरणाशी करतो. झालेली सेवा सद्गुरू मारुती महाराजांच्या, सद्गुरू श्री महेश महाराजांच्या चरणाशी समर्पित करून सेवेला पूर्णविराम म्हणा शेवटचा.